कुमार मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. काय फलंदाजी गेली होती. सचिन पहिल्या बॉलवर बाद झाला होता. नंतर या कुमारनं जबाबदारी सांभाळली आपल्या संघाची आणि पूर्णपणे जबाबदारी सांभाळून एकाकी झुंज दिली आणि त्याच्या खेळीच्या जोरावर संघाचं नेतृत्व करून या ठिकाणी संघाला विजय मिळवून दिला. आणि त्यानंतर या संघाने प्रवेश केला दुसऱ्या फेरीमध्ये. आपण पाहतोय भिंगारी संघासमेत खेळत असताना जोडी एंटर झाली मैदानाच्या आतमध्ये. सचिन आणि कुमार 3 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण आपण जर या ठिकाणी पाहिलं तर इकडे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी उभे केले आहेत. मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं आहे. भिंगारी संघाचा नेतृत्व करत असताना आपण गोलंदाज पाहतोय धीरज पवार. सामना चालू होतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण या ठिकाणी बॅटर पाहतोय सचिन लांगी. मॅच स्टार्ट होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी आलाय. पहिला बॉल या ओव्हरचा आणि या इनिंगचा. स्ट्रायकिंग एंडला सचिन आहे. या ठिकाणी फुल टॉस बॉल आहे. बॉलला मात्र दिशा दाखवली आहे लॉंग ऑफच्या दिशेला. पहिला चौकार या ठिकाणी सचिनच्या बॅटमधनं येतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा हाच फटका त्या खेळाडूला खेळायचा होता, मात्र फटका थोडासा लेट झाला. त्यानंतर या ठिकाणी तो फटका जाऊन फसला. पहिल्या बॉलवर विकेट दिली होती, त्यानंतर सेम बॉल होता, मात्र आता दिशा बदलली आणि टायमिंग या ठिकाणी व्यवस्थित जुळवला आणि बॉल या ठिकाणी पहिल्याच बॉलवर चौकार आला. 3 षटकांचा सामना आहे, मात्र 18 चेंडूंचा खेळ आहे. त्या 18 चेंडूंच्या खेळामध्ये 3 षटकांमध्ये धावा किती बनतायत हे पाहणं योग्य असणार आहे. कारण या स्पर्धेत आज आपण पाहिलं मोनपारदीचा संघ पराभूत झाला, विनायक गोरेचा संघ या ठिकाणी पराभूत झाला, कैलास बांगारेचा संघ पराभूत झाला, त्यानंतर आपण रायगड संघाला सुद्धा पराभूत होताना पाहिला. मात्र आज द्वितीय फेरी आपण या ठिकाणी अनुभवतोय. पहिला सामना आंबेरपाडा विपक्ष भिंगारी. पहिला बॉल चौकार आलाय. दुसरा बॉल या ठिकाणी सटीक टप्प्यावर होता. बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा 30 दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र बॉल निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधनं या ठिकाणी दुसरा चौकार पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटचा प्लेयर आहे आणि या मैदानाचा अनुभव जरूर असावा, कारण आयोजन या मैदानावर केले, मात्र तितकीच चांगली खेळपट्टी सुद्धा स्वतःने बनवली असेल आणि त्या खेळपट्टीचा अनुभव जरूर असावा. मागच्या सामन्यामध्ये या ठिकाणी थोडासा बॅड लक होती आणि त्या बॅड लकच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर बाद झाला होता. त्यानंतर या ठिकाणी थोडीशी चुकी झाली होती सचिनकडनं. जर डायरेक्ट हिट झाले असते तर सचिनला माघारी परतावं लागलं असतं. पहिला बॉल चौकार, त्यानंतर दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौकार, त्यानंतर चौथा बॉल सिंगल या ठिकाणी आली आहे. धावचीची संधी जरूर उपलब्ध होती. डायरेक्ट हिट झाली असती तर सचिनला या ठिकाणी माघारी परतावं लागलं असता. 4 बॉल आतापर्यंत सरळपैकी पूर्ण झाली आहे आणि 4 बॉलांच्या मदतीनं आपण टोटल पाहतोय आंबेरपाडा संघाची 9 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. 5वा बॉल या ओव्हरचा विशेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या बॉलवर मिळते सिंगल. 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडूंचा या ठिकाणी एक सत्र आहे आणि 18 चेंडूंमधून आतापर्यंत सरळ 5 चेंडूंची पैकी पूर्ण झाली आहे. 13 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे पहिल्या सत्राचा. स्ट्रायकिंग इनला बॅटर सचिनला या ठिकाणी संधी मिळते आहे शेवटचा बॉल खेळण्यासाठी या ओव्हरचा. धीरज पवार ऑन द बॉलिंग मार्क. या ठिकाणी मोठा फटका आहे, बॉल निघून जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरना. हा येतो इनिंगचा पहिला षटकार.
या ठिकाणी आपण पहिलं षटक जर पाहिलं तर बिनबाद 16चं येत आहे. 16 धाबा आतापर्यंत आपण धावफलकावर पाहतोय. 3 षटकांचा खेळ आहे. 3 षटकांचा पहिलं सत्र आहे. 18 चेंडूंचं पहिलं सत्र या ठिकाणी पाहिलं. पहिले 6 चेंडू या ठिकाणी संपुष्टात आले. 6 चेंडूंच्या मदतीनं 16 धावसंख्या या ठिकाणी स्कोरबोर्डवर लावली आहे. बॉलर या ठिकाणी उपस्थित झालाय दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी घेण्यासाठी. अविनाश, जय गावदेवी भिंगारी विपक्ष, जय गावदेव क्रिकेट संघ आंबेरपाडा. काय रे पावडर 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 घेऊन जा आयोजक. या ठिकाणी बॉल डॉट आलाय. कुमारला या ठिकाणी पहिला बॉल समजलं नाहीये. सरळ बॅटच्या खाली टाकून दिला गोलंदाज आणि गती कमी होती या बॉलला. मित्रा थांब, एक ओव्हर होऊन जाऊ दे. जा जा जा. पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय दुसऱ्या ओव्हरचा. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर 16 धाबांचं होता धीरजचा. त्यानंतर आपण या ठिकाणी अविनाशला षटक मार्गस्थ करताना पाहिलं. पहिला बॉल डॉट आलाय. 18 चेंडूंचं सत्र आहे आणि 7 चेंडू आतापर्यंत सरळ फेकून पूर्ण झाले आहेत. आणि 7 चेंडूंच्या मदतीनं आपण जर धावा पाहिल्या तर धाव फलकावर येऊन धडकल्यात 16. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थिती दाखवली आहे आजच्या लॉट्स मधील. कोणी शापूर विभागातला आहे, कोणी खोपोली विभागातला आहे, कोणी चौक विभागातला, कोणी पनवेल विभागातला. बऱ्याचशा विभागांमधून या स्पर्धेमध्ये आज उपस्थिती दाखवली सर्व सहभागी संघांचे. आजच्या दिवसातील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सभापती चषकाच्या माध्यमातून अजून एकदा सहर्ष स्वागत करतोय. आणि आज आपण या ठिकाणी सामना अनुभवतोय दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आंबेरपाडा विपक्ष जयगावदेवी भिंगारी. स्पर्धेचे मुख्य आयोजक अमरदादा लांगी यांच्या अफाट मेहनतीच्या माध्यमातून आणि जय गावदेव क्रिकेट संघ आंबेरपाडा ग्रामस्थ मंडळी नवतरुण मंडळी यांच्या पाठिंब्यानं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आयोजित करण्याचं यश त्यांना जरूर मिळत आहे. यश तर आपण आज पहिल्याच दिवशी पाहिलं या स्पर्धेचा. कारण ठाणे रायगड जो सामना झाला ना मित्रांनो, या स्पर्धेमध्ये या दिवसाला या ठिकाणी मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि सरळ सोप्पा जेल या ठिकाणी दान झालाय. कुमारला जीवनदान जरूर मिळत आहे या बॉलवर. मागच्या मॅचचा हिरो होता. या मॅच मध्ये सचिननं या ठिकाणी जबाबदारी सांभाळली आहे. एकाकी पहिल्या षटकामध्ये 16 धाबा कंप्लीट झाल्यात. त्यानंतर या ठिकाणी या बॉलवर सिंगल आली आहे. या षटकाचे 2 बॉल सरळ फेकून पूर्ण झाले. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून एक षटक या सत्राचं बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला सचिन पोहोचतोय. गोलंदाज आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकता अविनाशला. या ठिकाणी स्विच इट पटका या ठिकाणी सफल जरूर झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. चांगला फटका होता मागच्या बॉलवर. आपण पाहिलं सचिनचा रिव्हर्स स्वीपचा या ठिकाणी वापर केला होता. क्षेत्ररक्षक जवळ चेंडू खाली पोहोचला होता. मात्र थोडेसे प्रयत्न कमी पडले. जेल सुद्धा कठीण होता आणि चौकार मात्र या ठिकाणी आला. धाव फलकावर आपण धावा पाहिल्या तर 21 धावा आहेत. नेक्स्ट बॉल अविनाशचा. या ठिकाणी ब्लॉकचा बॉल होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावांचा मानस ठेवलंय सचिनना. मात्र सरळ फेकी करून या ठिकाणी बॉल डॉट झाला. सिंगल येते आहे. या सिंगलच्या मदतीनं आपण जर टोटल पाहिली तर 22 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. शांत गतीने या ठिकाणी स्पर्धा चालू आहे. द्वितीय फेरीचा पहिला सामना या ठिकाणी चालू आहे. 17 क्रमांक पहिला आपण या ठिकाणी पाहतोय. आंबेरपाडा संघाचा बॅटिंग करत असताना कुमारला स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. 5वा बॉल ओव्हरचा. रिव्हर्स स्विच
या ठिकाणी फटका सक्सेस झाला. कुमारला मागच्या बॉलवर जीवनदान मिळालं, जखमेवर मीठ जरूर चोळलाय, कारण मागच्या बॉलवर या ठिकाणी कुमारची झेल उपलब्ध झाली होती, संधी गमावली आणि कुमारनं नेक्स्ट बॉलवर स्विच हिट खेळून चौकार ठोकलाय. 17 ते 18 वयाचा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाजी मात्र जबरदस्त आहे, कारण मागच्या मॅच मध्ये एकाकी झुंज देऊन आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करून दिला आणि या मॅच मध्ये अजूनपर्यंत आपण या ठिकाणी नाबाद पाहतोय. अजून एक स्विच हिट सक्सेस झालाय, अजून एक येतोय चौकार. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, स्कोर ऑन द बोर्ड 30 रन्स, लॉस ऑफ विदाउट विकेट. 2 षटकांची या ठिकाणी आतापर्यंत सरळपैकी पूर्ण झाली आहे. पहिल्या सत्राची आपण धावा पाहिल्या तर 30 झाल्यात. एका षटकाचा खेळ बाकी आहे प्रथम सत्राचा. 3 षटकांची या ठिकाणी द्वितीय फेरीतील सामने. पहिला सामना अनुभवत असताना 2 षटकांचा खेळ पूर्ण होऊन 30 धावा धावफलकावर लागल्यात. येणाऱ्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सतरा ते 18 वयोगटातला कुमार हा खेळाडू मात्र आज सचिन सोबत खेळत असताना मित्रांनो या खेळाडूची बॅटिंग सुद्धा चांगली झाली आहे, कारण सचिन जे मार्गदर्शन करतो, ज्या टिप्स देतोय त्या टिप्स मात्र या ठिकाणी चांगल्या फॉलो करतोय आणि त्याचाच फायदा आज जयगावदेव क्रिकेट संघ आंबेरपाडाला होतोय. कारण कुमारच्या माध्यमातून आपण पहिला सामना पाहिला, त्यानंतर आपण दुसरा सामना पाहतोय. चांगली खेळी आतापर्यंत पूर्ण झाली आहे. तिसरा गोलंदाज या ठिकाणी इनॅक्शन मध्ये आपण पाहू शकता वापरला जातोय जयगावदेव भिंगारी संघाकडनं वैभव. 18 चेंडूंचं सत्र आहे, 12 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत. येणारे 7 चेंडू बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे सचिन लांगी. यानंतर लढत असणार जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी आणि खांडीचा पाडा. या ठिकाणी काय चेंडू होता, जबरदस्त टप्पा, जबरदस्त वेग होता आणि बॉल या ठिकाणी डॉट आला. एका इनिंग ब्रेक नंतर जयगावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी आणि खांडीचा पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना या ठिकाणी मी विनंती करतोय, एक इनिंग संपल्यानंतर आपल्या सामन्याची नाणेफेकी करून या ठिकाणी घ्यायची आहे. पहिला बॉल तर डॉट आलाय, दुसरा बॉल सुद्धा त्याच टप्प्यावर होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एक धाव या ठिकाणी या दुसऱ्या बॉलवर आली आहे. येणारे 4 चेंडू या स्पर्धेचा, या सत्राचा निकाल सांगून जातील. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वैभव गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, कुमार स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. ज्या कुमारना मागच्या सामन्यामध्ये 2 स्विच हिट ठोकून या ठिकाणी 2 चौकार लगवले होते. येणारे 4 चेंडू सांगून जातील या सत्राचा निकाल. आतापर्यंत आपण धावा पाहू शकता, 31 धावा कंप्लीट झाल्यात. या षटकाचे 2 चेंडूंचा सरळपैकी पूर्ण झाली आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुमार स्ट्रायकिंग एंडला आहे, बॉलला या ठिकाणी पाठवायचं होता, 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. 2चा मानस ठेवलाय, कुमार या ठिकाणी निघालाय, मात्र बॉल चांगलं फेकी करून कलेक्शन चांगलं झालंय आणि 1 धाव या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहतोय. अठरा चेंडूंचं सत्र आपण जर पाहिले तर 15 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बिनगडी बाद आतापर्यंत आंबेरपाडा टीम खेळतीये. स्ट्रायकिंगला बॅटर सचिन आहे. शॉर्ट बॉल आहे, बॉलला या ठिकाणी बी शेप मध्ये खेळून काढलाय. बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या बॉलवर सुद्धा सिंगल येते. स्ट्राईक घेण्याचं काम जरूर झालंय सचिनच्याकडनं, मात्र कुमारला माघारी परतावं लागतंय. सचिनला स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं, त्याच अनुषंगानं थोडीशी चुकी झाली गोलंदाजाकडनं, थ्रो कलेक्ट करता आला नाही. मात्र ती चुकी मागात पडेल का काय भिंगारी संघाला, कारण सचिन हा खेळाडू लेदर क्रिकेटचा खेळाडू आहे. या खेळाडूकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, बऱ्याचशा स्पर्धा या खेळाडूने खेळून काढल्या आहेत आणि त्याचा अनुभव आज खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी दाखवतोय. कारण या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल
तर सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे स्वतःसाठी, कारण मागच्या मॅचमध्ये आपण सचिनला पहिल्या बॉलवर बाद होताना पाहिलं होतं. त्यानंतर असं वाटलं होतं अंबेरपाडा संघ बॅकफुटला गेला, मात्र कुमारनं या ठिकाणी बाजू उचलून धरली आणि आपल्या गावाला दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करून दिला. आपण या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अनुभवत असताना अंबेरपाडा शॉर्ट बॉल आहे, बॉल या ठिकाणी उंच जरूर गेलाय, फिल्डर बॉल दी डाऊन, मात्र झेल पुन्हा एकदा सोडली आहे. सचिनची विकेट मिळवणं या ठिकाणी झेलमध्ये प्राप्त नाही झाली, मात्र रनआउटच्या रूपानं सचिन जरूर बाद झालाय. भिंगारी संघाला माहिती होतं सचिनचा विकेट कितपत या ठिकाणी महत्वाचा आहे. झेल सोडली तसा थ्रो मात्र या ठिकाणी रॉकेट थ्रो होता. विकेट किपरनं चांगला कलेक्ट केला आणि सचिनला धावचीतच्या रूपाने या ठिकाणी माघारी परतवलाय. नवीन बॅटर या ठिकाणी एंटर झालाय. मागच्या बॉलवर अक्षय या बॉलवर दाखल झालाय. श्री शेवटचा बॉल असावा या षटकाचा. 4 धावा आतापर्यंत या ठिकाणी वैभवच्या षटकामध्ये आल्यात. चांगलं षटक राहिले, चांगलं कमबॅक झालं. या ओव्हरमध्ये आपण 5 चेंडूंची फेकी पाहिली. त्या 5 चेंडूंवर सचिन लांगे आणि कुमार उपस्थित असताना मात्र 4 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. शेवटचा बॉल या ठिकाणी या इनिंगचा या सत्राचा 18 चेंडूंचा सत्र होता. 17 चेंडूंची सरळ फेकी झाली आहे. 1 चेंडू मात्र या सत्राचा शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला नौका फलंदाज दाखल झालाय. श्री 34 धावा आतापर्यंत बोर्डवर लागल्यात. मोठा फटका येणं जरूर गरजेचं होता. तो फटका आलाय. श्रीच्या बॅटमधनं या ठिकाणी बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 40 धावसंख्येवरती. 40 धावा कंप्लीट झाल्यात. 41 ची गरज आहे. खांडीच्या पाटा संघाचा या ठिकाणी कर्णधार उपस्थित झालाय. जुगरेवाडी टीमचा कर्णधार माझ्या समवेत योगेश पारदे. त्यांना मी विनंती करतोय आपल्या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. सद्यस्थितीला आपण आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय जयगावदेव क्रिकेट संघ आंबेरपाडा, मात्र सहकार्य या ठिकाणी लागत आहे जुगरेवाडी संघाचा. स्वतः मी समालोचक आणि स्कोरर योगेश पारदी. अमरदादा लांगी यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेकी केली जाईल. यापुढील सामना असणार जुगरेवाडी विपक्ष कांडीचा पाडा. जबरदस्त मॅच असणार, कारण दोन्ही संघ मी तर म्हणेन या कर्जत कशाळे विभागातील आदिवासी क्रिकेटमधून जर पाहिलं तर सर्वात जास्त स्पर्धा, सर्वात जास्त क्रिकेटचे सामने जर कोणी अनुभवले असतील तर ती जुगरेवाडी टीम आहे. आणि शहापूर विभागातून आदिवासी विभाग जर पाहिला तर सगळ्यात जास्त स्पर्धा आणि सगळ्यात जास्त क्रिकेटचे सामने जर अनुभवले असतील तर कांडीचा पाडा टीम आहे. या दोन्ही टीम आज या सभापती चषकामध्ये दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना खेळण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत. या ठिकाणी नाणेफेकी झाली. अमरदादा लांगी यांच्या शुभ हस्ते कांडीच्या पाडा संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि बॅटिंग स्वीकारली. इन्व्हाइट केलं आहे जुगरेवाडी टीमला फिल्डिंगसाठी. 18 चेंडूंचं सत्र असणार. 3 षटकांचं या ठिकाणी एक इनिंग असणार. 40 धावा सद्यस्थितीला आपण पाहतोय कंप्लीट झाल्या अंबेरपाडा संघाच्या. 18 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 40 धावा बोर्डवर लागल्या आणि 41 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत जयगावदेवी भिंगारी संघाला. आदरणीय श्री पद्माकर मामा फोबे पुरस्कृत जयगावदेव भिंगारी संघ या ठिकाणी आपण पाहत असताना बॅटर या ठिकाणी एंटर करायचे आहेत. अठरा चेंडू सत्र या ठिकाणी समाप्त झाला. अंबेरपाडा संघाचा 40 धावा धावफलकावर लावल्या. 41 धावांची गरज आहे. बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धीरज आणि अजयला आपण या ठिकाणी पाहतोय. 41 धावांचं टार्गेट आहे. समोर संघ आहे स्वतः आयोजक जयगावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा. 40 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. चमचमत्या ट्रॉफीज आपण या ठिकाणी या मुख्य आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी एक इलेक्ट्रिक स्कूटी आहे. चांगली स्पर्धा आहे, चांगलं आयोजन या ठिकाणी अमरदादा लांगी
यांची मेहनत आज खऱ्या अर्थानं दिसून आली या आयोजनाच्या माध्यमातून. आपण या आयोजनाची बरेच महिने चर्चा पाहिली होती मात्र ती चर्चा नव्हती. तर खरंच या ठिकाणी अमरदादा साहेब पहिला बॉल या ठिकाणी स्लोअर होता, फसवलं गेलाय आणि अक्षयच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय आणि धीरजला या ठिकाणी माघारी पाठवलाय. अजय पहिल्या बॉलवर बाद झालाय. सचिननं या ठिकाणी चेंडूची गती कमी केली, फिंगर रोल केले, मात्र फलंदाज अजयला या ठिकाणी समजलं नाही, अजय बाद झालाय. 40 धावा कंप्लीट झाल्यात, 41चं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार होऊन अजय परतलाय. रणनीती सचिननं चांगली आखली होती, कारण त्याला माहिती होता 41 धावा करायच्यात, फटका मोठा जरूर येणार. मात्र त्या पहिल्याच बॉलवर चेंडूची गती कमी गेली, फिंगर रोल गेली आणि मात्र अजयला माघारी परतवण्याचं काम जरूर झालं. अक्षयच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी केला. त्यानंतर या ठिकाणी आपण बॅटर पाहतोय आदिनाथ. नारायण डामसे प्रतिष्ठान व जयगावदेव क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2026 पर्व पहिला आपण या ठिकाणी अनुभवत असताना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी अनुभवतोय. आंबेरपाडा संघानं प्रथम फलंदाजी केली, 40 धावा कंप्लीट केल्या, 41चं टार्गेट सेट केला. भिंगारी संघ या ठिकाणी उपस्थित झाला, 2 फलंदाज. मात्र अजय पहिल्या बॉलवर बाद झालाय. तदनंतर या ठिकाणी स्लॉक स्वीप येते आणि बॉल निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो इनिंगचा पहिला चौकार. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर दोन्ही क्षेत्ररक्षक आपण एका बाजूला पाहतोय, मिडॉनला आणि लॉंगॉनला, आणि त्याच टप्प्यावर गोलंदाजी होती. आपण आतापर्यंत पहिल्या डावखुरी हाताचा फलंदाज आहे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवर मोठा फटका आलाय, बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो इनिंगचा पहिला षटकार. आदिनाथ या ठिकाणी उपस्थित झाला खेळपट्टीवर. स्ट्रायकिंग एंडला पहिल्या बॉलवर चौकार उडकला, तदनंतर दुसऱ्या बॉलवर गती कमी होती, ती गती या ठिकाणी अनुभवली आणि बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 धावा आतापर्यंत आपण पाहत असताना आदिनाथच्या बॅटमधनं पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता. मात्र सचिननं या ठिकाणी बॉल थोडासा शरीराच्या बाहेर ठेवला आणि बॉल डॉट निघून जातोय. 4 चेंडूंची सरळपैकी होऊन 10 धावा कंप्लीट झाल्यात. चं टार्गेट आहे. 10 धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. एक गडी जरूर बाद झाला पहिल्या बॉलवर, अजयला माघारी परतवलं. मात्र आदिनाथना या ठिकाणी बाजू सांभाळली. पुन्हा एकदा बॉल डॉट येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय आपण सेकंड स्लिप मध्ये. 5 बॉलची या ठिकाणी पैकी सचिन लांगीची झाली आहे. जरूर एक फटका आला, मात्र 10 धावा आपण आतापर्यंत चांगली सरासरी राखली आहे. 10ची सरासरी या ठिकाणी आवश्यक आहे भिंगार संघाला. मात्र येणारे 2 षटक कशा प्रकारे हाताळणार, हा शेवटचा बॉल या ओव्हरचा निकाल सांगून जाईल. या ठिकाणी निकाल लागलाय भिंगारी संघाच्या बाजूना. या बॉलवर चौकार येतोय. जेलची संधी जरूर होती, विकेट किपरनं चुकी केली, बॉल जाऊन थांबला लॉंग स्टॉपच्या दिशेला आणि चौकार आला. या चौकारच्या माध्यमातून आपण धावा जर पाहिल्या तर 14 धावा या ठिकाणी लावून बसवली आहेत. चौदा धावा तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आल्यात. 41चं टार्गेट आहे. चांगली रणनीती या ठिकाणी होती सचिन लांगीची. मात्र शेवटच्या बॉलवर या ठिकाणी चुका झाल्या आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येऊन धावा झाल्या 14. अजूनही या ठिकाणी 12 बॉल 27 ची गरज आहे.
12 बॉल 27 ची गरज असताना आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय अक्षयला. समीकरण थोडस कठीण आहे, मात्र सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर आदिनाथनं चांगली फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. आपल्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार या ठिकाणी पूर्ण झाले. बारा बॉल 27 ची गरज आहे. गोलंदाजी मग आपण इनॅक्शन मध्ये पाहू शकतो अक्षयला, स्ट्रायकिंग एंडला धीरजला. ज्या धीरजनं मागच्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला राहून फक्त खेळ पाहिलाय पहिल्या षटकाचा, तो धीरज मात्र स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. 12 चेंडू 27 ची गरज आहे. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिला बॉल या ठिकाणी चांगल्या टप्प्याचा होता. 1 धाव कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगलं कॅरी केला आणि 1 धाव या बॉलवर मिळते. ज्याच्या वेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला असतात त्या त्या वेळेस क्षेत्ररक्षकांची जी मेहनत आहे ना, ती मेहनत भरपूर असते. कॉम्बिनेशन चांगलं या ठिकाणी आपण जर आतापर्यंत पाहिलं बिंगर संघाचा, तर लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन या ठिकाणी आपण पाहतोय. आदिनाथनं चांगली फलंदाजी केली मागच्या षटकामध्ये. आपण जर आता पाहिलं धीरजनं त्याला स्ट्राईक दिल्या सिंगल घेऊन. 11 बॉल 26 ची गरज आहे. सामना चांगला या ठिकाणी रंगलाय. स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं आहे. दोन्ही संघांना माहिती आहे एका संघाला रन्स करायचे आहेत तर एका संघाला रन्स रोखायचे आहेत. 11 बॉल 26 ची गरज आहे. या ठिकाणी फुल टॉस बॉल आहे. चांगला फटका आहे. बॉल निघून चाललाय. एक सिंगल या ठिकाणी येते आदिनाथच्या बॅटमधनं. धीरजला मात्र स्ट्राईक मिळते. आता पहिले जर 2 बॉल जर अक्षयचे पाहिले तर चांगली फेकी झाली आहे. सिंगल या ठिकाणी आली आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक होणं गरजेचं आहे दोन्ही टीमसाठी. 10 बॉल 25 ची गरज आपण या ठिकाणी पाहत असताना धावा झाल्या 16. यानंतर सामना असणारा दीपक भगत विपक्ष योगेश पारधी. या ठिकाणी फसवा बॉल होता. बॉलची गती कमी केली. फलंदाज धीरजला मात्र या ठिकाणी समजली नाहीये आणि हा बॉल येतोय डॉट. प्रत्येक बॉलर या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून, स्वतः आयोजक आंबेरपाडा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी टाळ्या येत आहेत. कारण त्यांना माहिती आहे आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये आपल्या गावाचं अस्तित्व, आपल्या गावाचं नाव या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर याच प्रकारची साथ देणं गरजेचं आहे. 3 बॉलची सरळ फेकी झाली आहे. या बॉलला गती होती. बॉल मात्र समजला नाही धीरजला आणि या बॉलवर अजून एक डॉट बॉलची घोषणा झाली आहे. चांगली गोलंदाजी आपण अक्षयच्या माध्यमातून पाहतो मित्रांनो. हाच तर अनुभव आहे. याच अनुभवाची गरज प्रत्येक टीमला असते आणि आज खऱ्या अर्थानं आपण आंबेरपाडा संघाच्या माध्यमातून अक्षयला पाहतोय. धावा झाले 16. 8 बॉल 25 ची गरज आहे. पाणी पाहिजे का? सामना या ठिकाणी अक्षयनं जखडून ठेवला आहे. कारण आपण जर अक्षयची गोलंदाजी पाहिली ना तर जबरदस्त झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता धीरजला, मात्र विकेट किपरनं चुकी केली आहे आणि आदिनाथला स्ट्राईकवर आणलाय. कट लागले. चांगली गोलंदाजी राहिली. आपण आतापर्यंत अक्षयची जर पाहिली तर अक्षयने मात्र धाबा खर्च केल्या. 3 धाबा. 5 चेंडूंची पैकी झाली आहे. 5 चेंडूंमध्ये 3 धाबा खर्च केल्यात. मित्रांनो, षटक जर आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे या अक्षयसाठी.
रणनीती चांगली होती. आपण जर पहिला आंबेरपाडा संघ जेव्हा उतरला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी, तर सचिननं शेवटच्या षटकापर्यंत मात्र खेळपट्टी सोडली नाही आहे. आणि त्यानंतर जेव्हा गोलंदाजीला सचिन आला तेव्हा पहिल्याच बॉलवर या ठिकाणी अजयला माघारी परतवलं. शेवटचा बॉल कार्पेट लेवलने या ठिकाणी फटका खेळून काढला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. 2चा प्रयत्न झाला आणि 2 सक्सेसफुली या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं संपत आहे आणि 2 षटकांच्या अंती टीमचा स्कोरबोर्ड जर पाहिला तर 19 धावसंख्येवर जाऊन पोहोचत आहे. 6 बॉल या ठिकाणी 22ची गरज आहे. 6 बॉल 22. मागचा सामना सुद्धा याच प्रकारे येऊन थांबला होता. 6 बॉल 20ची गरज होती पळसदरी संघाला, मात्र सामना गमवला. आता गरज आहे 6 बॉल 22ची. यानंतर तुमच्या भेटीसाठी एक सुमधुर आवाज असणार या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य समालोचक आणि कशाळे विभागाचे आदिवासी टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय श्री उत्तमजी पादीर साहेबांचा या ठिकाणी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार. यापुढील सामना झुगरेवाडी विपक्ष खांडीचा पाडा असणार. दोन्ही टीम्सला विनंती आहे या ठिकाणी रेडी राहायचं आहे. एक दमदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. दमदार आयोजनाचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण अनुभवला आणि तो सामना येऊन ठेवलाय 6 बॉल 22 वर. शेवटचे षटक या ठिकाणी मार्गस्थ करत असताना आपण कुमारला पाहतोय. जबाबदारी मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना स्वीकारली, आता जबाबदारी स्वीकारली आहे गोलंदाजी करत असताना. 6 बॉल 22 ची गरज आहे. या ठिकाणी पहिला बॉल दांडी गुल. धीरज बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी 7 जरूर मिळते. 5 बॉल 22 ची गरज आहे. स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर दोन्ही संघांना या ठिकाणी मेहनत करायची आहे. एका संघाला धावा रोखायच्या, एका संघाला जमा करायच्या आहेत. कुमार आपण या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर सज्ज पाहतोय. पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट आलाय म्हणजे बॉल डॉट आलाय. आता गरज आहे 5 बॉल 22 ची. नवीन बॅटर या ठिकाणी एंटर झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपण वैभवला पाहतोय. यानंतर सामना असणार झुगरेवाडी विपक्ष खांडीचा पाडा. दोन्ही टीम्सने रेडी राहायचं आहे. खांडीचा पाडा संघाने या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग स्वीकारली आहे नाणेफेकी जिंकून. सामना 3 षटकांचा असणार. सद्यस्थितीला आपण सामना पाहतोय 5 बॉल 22 वर येऊन ठेपलाय. या ठिकाणी मोठा फटका आलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला त्या स्पीडनं वैभवनं पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या सामन्यामध्ये या ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. आता गरज आहे 4 बॉल 16 ची. पुन्हा एकदा मोठा फटका बॅक टू द पार्किंग लॉट.
त्यानं सामना पकडून ठेवला होता. मात्र कुमारनं या ठिकाणी दोन फटके या ठिकाणी सोसलेत. 2 बॉलवर 2 षटकार. जसा वैभव या ठिकाणी बॅटर एंटर झाला, खेळपट्टीवर स्ट्रायकिंग एंडला पोहोचला, पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, तदनंतर दुसऱ्या बॉलवर सुद्धा षटकार ठोकलाय. आता गरज आहे 3 बॉल 10ची. धावा झाल्यात 31. जबरदस्त कमबॅक. सिच्युएशन टीम अशी अडचणीत सापडली होती की 5 बॉल 22ची गरज होती. मात्र वैभव जसा खेळपट्टीवर दाखल झाला त्या वैभवनं 2 षटकार ठोकून आता मात्र समीकरण आणून ठेवलंय 3 बॉल 10चा. समीकरण प्रत्येक चेंडूवर बदलणार आहे, कारण 2 फटके जे आलेत ना ते अगदी इम्पॉर्टंट होते. 3 बॉल 10ची गरज आहे. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलवणं वैभवचं काम आहे आणि प्रत्येक बॉलवर समीकरण बदललं हे आपण पाहू शकता. या बॉलवर डबल आली आहे, म्हणजे या 3 चेंडूंमध्ये 14 धावा आल्यात. आता गरज आहे 2 बॉल 8ची. 2 चौकार या स्पर्धेचा निकाल सांगून जातील. वैभवनं सामना तर आपल्या बाजूने आणलाय, मात्र या इथून फिनिश करणं कितपत योग्य आहे. इथून जर सामना फिनिश झाला तर हा खेळाडू या मॅचचा हिरो ठरणार, कारण आता गरज आहे 2 बॉल 8ची. 2 चौकार, 1 षटकार किंवा 2 धाबा या सामन्याचा निकाल सांगून जातील. मात्र या बॉलवर डिपेंड आहे या सामन्याचा रिझल्ट. बॉल तर डॉट आलाय. आता गरज आहे 1 बॉल 8ची, म्हणजे सामन्याची जी हवा होती ती कुमारनं काढून टाकली आहे. गरज आहे 1 बॉल 8ची. 5 बॉल 22 धावा या ठिकाणी चेस करायच्या होत्या. वैभवनं सामना तर जरूर आणला होता आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. 2 बॉल 8वर आणून ठेपवला होता. मात्र आता या ठिकाणी गरज आहे 1 बॉल 8ची. मागचा बॉल इनिंगचा ओव्हरचा 5वा बॉल इम्पॉर्टंट होता. त्या 5व्या बॉलवर या ठिकाणी चांगली फेकी करून बॉल डॉट घेतला आणि आता गरज आहे 1 बॉल 8ची. या ठिकाणी बॉल तर फेकून झालाय, मात्र पंचांचा इशारा वाईट झालाय. आता गरज आहे 1 बॉल 7ची. क्रिकेट आणि चित्तेचा खेळ आहे मित्रांनो. 1 बॉल 8ची गरज असताना बॉल या ठिकाणी वाईट आलाय. व्हॉट अ शॉट. शॉट तर चांगला होता, मात्र थोडासा उशीर झाला. अडलक बिंगर टीम 1 धावेनं आंबेरपाडा संघ या ठिकाणी विजयी झाला. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय उत्तमजी पादीर साहेबांना. गाडी घुंगराची आली पूरच्या भायाची, गाडी घुंगराची आली पूरच्या भायाची.